छत्रपती शंभू महाराज की जय. छावा. हर हर महादेव. सईबाईंनी राजगडावर देह ठेवला ही खबर ऐकताच पापण्या मिटून जगदंब जगदंब म्हणत अपार वेदनेने राजांनी छातीवर हात ठेवला. टाकोटाक हे प्रतापगडावरून राजगडी आले. त्यांच्या थोरल्या राणीच्या पेटल्या चितेबरोबर त्यांच्या एका सावळ्या भाऊक मनसुब्याची चिता जळत होती. सईबाईंची कयेक रूपांच्या ज्वाळा फरफरत होत्या. फर्जद शिवाजीराजे भोसले त्यांच्या दहाने होरपळून निघत होते. फर्जद शिवाजीराजे भोसले त्यांच्या दहाने होरपळून निघत होते. तशा राजांच्या राणीवशात तर आणखी राणीसाहेब होत्या, पण सईबाई त्यांच्या मनाचा दिल लगाव गुंतवा झाला होता. वीराला पाहिल्याने कमरेला जडलेली तलवार आणि आपल्यासमोर बोहल्यावर चढलेली पहिली स्त्री विसरून म्हणता विसरता येत नाही. शब्दांना संकोच आणि डोळ्यांना संवाद अशी राजांची आणि सईबाईंची खानदानी मर्मजोड होती. भक्कम ऐटदार गडाला फेर धरून वळणदार माची असावी तसा तो राजस नातेबंद होता. सईबाईंच्या जाण्याने राजगडावर देव नवरात्राच्या घटात बसण्याऐवजी सुतकात पडले. सालींना हसरा होणारा दसरा दुखरा झाला. बाजी मामांनी मायेने जवळ उतरलेल्या शंभूबाळांच्या मस्तकाची सईबाईंच्यासाठी मुंडण केले. त्यांची पोरवयाची चर्या त्यामुळे पोरकी दिसू लागली. ती पाहून गलबलून आलेल्या जिजाऊंनी त्यांना निर्धाराच्या मायेने जवळ घेतले. आता जिजाऊंनीच त्यांची आऊ व्हायचं मनोमन ठरवून टाकले. भोसल्यांच्या तडा गेलेल्या साऱ्या तटबंदी साधण्यासाठीच जिजाऊ त्या घराण्यात आल्या होत्या. मुंडन झालेले बाळ शंभूंना जवळ घेऊन राजे आपल्या महालात मंचकावर बसले होते. त्याचा एक हात शंभूंच्या पाठीवरून आणि दुसरा हात छातीवरच्या माळेतील कवड्यांवरून फिरत होता. त्यांच्या मनाला एका बाजूने सईबाईंच्या आठवणींनी आणि दुसऱ्या बाजूने अफजलखानाच्या वाईतल्या तळाने वेढा टाकला होता. आबा, आऊ कुठे गेल्या? शंभूबाळांनी राजांना विचारले. त्या सवालाने राजे थरथरले. त्यांच्याजवळ काही जाब नव्हता. अत्यंत मायेने त्या आपल्या बाळराजांचा खांदा थोपटू लागली. त्यांच्या मनात हरभट ज्योतिषबुवांचे बोल उसळी घेऊन उठले. पुराणांतरी रुद्र जसा अप्तनगणांकडून फसला तसाच योग या कुंडळीत दिसतो. शंभूकडे बघताना राजांच्या मनाची घालमेल झाली. एक विचित्र विचार त्यांना चाटून गेला. उपजलात आणि धारवचे दूध तुमच्या वाट्यास आले, पण हयातीच्या पहिल्या चालीलाच तुम्ही अप्तनगणांकडून असे फसले जाल याचा अंदाज काही ज्योतिषांनाही आला नसेल. राजे बाळ शंभू राजांचा खांदा नुसता थोपटीत होते आणि नुसते थोपटीतच राहिले. मराठी दौलतीच्या उरावर अफजलखानाने भय वाईत दबा धरून बसले होते. खानाने पांढऱ्यांना शिरवळात, खाटऱ्यांना कऱ्हेच्या खोऱ्यात, जाधवांना सुपे परगण्यात, सिद्दी हिलालला पुणे प्रांतात आणि सैफ खानला तळ कोकणात पेरून राजांना जखडबंद करून टाकण्याचा कावेबाज डाव टाकला होता. ही तमाम कोंडी अंगावर घेऊन राजगडावरच ठाण ठेवणे हिसाबी नव्हते. त्यासाठी खानाच्या वाईच्या तळाची बगल धरून दाटलेले जावळीचे कुबल खोरे राजांनी केव्हाच हेरून ठेवले होते. प्रसंग पडला तर त्या खोऱ्यातील प्रतापगडाच्या शिडीवरून मावळतीकडून त्यांना शिताब आणि सलामत कोकणपट्टीत
उतरता येणे शक्य होते. राण सावजी धडक त्यांच्या पासून दूरच्या फसल्यावर राहून कधीच हुकविता येत नाही. त्यासाठी त्यांच्या अंगळलटीला घासूनच भूल भरावी लागते. राजांनी वाईजवळ प्रतापगडाकडेच कूच व्हायचं मनसुबा धरला. या बेतात आता पलट पाळत झाला असता तर तो केवळ मासाहेबांच्या मुळेच. नुकत्याच सुनबाई गेल्या असता कुसव्याची एकुलती एक यादगीर असलेल्या राजांना निरोपाच्या दहीक-वड्या जिजाबाई देतील काय? काय कल्लोल माजेल त्या माऊईच्या काळजात. थांबवण्यासाठी त्यांनी मायेचा पायगोवा घातला तर ते सारेच टाळण्यासाठी राजगड सोडताना आऊसाहेब भेटीसाठी न येत तसेच करावे असा सल्ला खुद राजांनीच जिजाऊंच्या खाजगीच्या कारभाऱ्यांना दिला. तो देताना त्यांच्या हात गळ्यातील माळेच्या कवड्यांवरून थरथरत फिरला. मनात विचारांच्या कवड्यांनी कितीतरी डाव टाकले आणि जर खानाच्या मोहिमेतून परतीची वाट आम्हास नाहीच दिसली तर सईच्या जात्या पायांचे ठसे आम्हास पुढच्या दौडीचा माग देतील आणि मासाहेब आमच्या नावानं जगदंबेच्या भंडाऱ्याची चिमट शंभू बाळांच्या कपाळी भरून खाशा श्रींच्या राज्याची बेलरोटी उचलतील. भवानीनं तेवढं बळ त्यांच्या चिमटीत भरलं आहे. पण आमचे शंभूबाळ तो भंडारा पेलतील. माते वेगळा पोरका दिसणारा अश्राप जीव तो. छे, भोसला आणि पोरका होणं नाही. आमच्या महाराजांसाहेबांना पोरपणीच घोड्यावर मांड घ्यावी लागली. आम्ही सुद्धा तसेच पुण्याच्या बरड जहांगीरीत दाखल झालो. प्रसंग पडला तर त्याच वाटेवर शंभूबाळांनाही धावणी करावी लागेल. एकदा उपचताना जगदंब म्हणून श्वास घेतला की भोसल्यांना तो हयातभर इमानीची संगत करतो. मग पोरकं पण त्यांच्या वाटेला कधी जात नाही. राजांनी मन बांधले ज्या पंखाखाली मायेच्या उभाऱ्यात त्यांचा जीव पोचला तेच पंख कठोर मनाने दूर करणे भाग होते. त्याशिवाय निळ्या आभाळात भराडती झेप घेताच येत नाही. श्रींच्या राज्याचे स्वप्न रेखताना मायेच्या नात्याचे सत्य डोळ्यांआड सारावेच लागते. राजांना खाजगीची नाती नसतात. नाती नसणे हेच त्यांचे दौलतीशी नाते असते. राजांनी दौलतीचे नाते निवडले. राजगड सोडण्याचा दिवस उजाडला. राजांनी स्नान आटपून शिवलिंग पूजा बांधली. आपला महल सोडून ते सदर चौकाकडे चालू लागले. राणीवशाच्या महालात त्यांच्या जाण्याचा मोहरा धरून महिरपीआड उभ्या असलेल्या राण्या पटापट बाहेर येऊन त्यांची पायधूळ कपाळाला लावून संकोच उभ्या राहिल्या. सईबाईचा खाजगीचा महल येताच राजांचे पाय त्यांच्यासमोर क्षणभर घोटाळले. एक वार त्यांनी त्या रित्या महालावर नजर लावली आणि भरल्या मनाने झपाझप ते सदर चौकात आले. नेताजी, येसाजी, संभाजी, कावजी, शिदोजी, थोपटे यांनी राजांना मुजरे घातले. शिदोजीराव, शंभूबाळ कुठे आहेत बघा. राजांनी आज्ञा केली. जी म्हणत शिदोजीराव सदरेवरून धाराऊच्या दालनाकडे निघून गेले. धाराऊ बाळराजांना घेऊन शिदोजीरावांच्या मागोमाग सदरेच्या उंबरठ्यापर्यंत आली. खासे राजे सदरेवर असताना बाई माणसाने सदरेवर कसे जायचे म्हणून शंभूबाळांचा हात जोडून ती थांबली. पण ते कसले हट्टी. त्यांनी धाराऊचा हात पुन्हा धरून त्यांना सदरेवर ओढायला सुरुवात केली. तो कोकण भरला. गोंधळलेला हात पाहताच राजे म्हणाले, या धाराबाई बाळराजे ऐकणार नाहीत.
जी म्हणत धाराऊ सदरेवर आली. शंभू बाळांनी पुढे येत राजांच्या पायावर मस्तक टेकले. त्यांच्या मुंडन केलेल्या मस्तकावरचा लहान जिरेटोप घट्ट बसला होता. त्यावर एक हात ठेवून राजांनी त्यांना दुसऱ्या हाताने हळुवार वर उठविले. त्यांची हणवटी तर्जनीने वर उचलून वाकून राजांनी त्यांच्या कपाळावरच्या शिवगंधावर आपले ओठ क्षणभर टेकविले. त्यांचे छोटे खांदे थोपटीत घोगऱ्या आवाजात राजे बोलले, शंभू, बाळ शंभू, मासाहेबांना मुजरा करून आलात? जी आबा, तुम्ही गड उतारलात की आम्ही आभाळात जाणार? शंभू बाळांनी हात उंच करून आभाळ दाखवले. ते कशाला? आमच्या आऊसाहेबांना मुजरा करायला. थोरल्या मासाहेब म्हणतात त्यावर गेल्यात. शंभू बाळांच्या बोलांनी सारी सदर चरकली. राजांचे डोळे सदरेच्या बगललेल्या असलेल्या जिजाऊंच्या महालावर जडले. उरात कल्लोळ माजला. धाराऊ शंभू बाळांना घ्या. निर्धाराने राजांनी बाळराजांना तोडून धाराऊच्या हाती दिले. चला मंडळी म्हणत राजे सदर चौकाबाहेर पडू लागले. निंबी शिंबी फरसबंदी ते चालून गेले असतील. नसतील तोच रणशिंगांच्या ललकारीसारखी मायेच्या जरबेने थांबलेली साद सदरेच्या बाजूने त्यांच्या कानावर पडली. शिवबा, आमची गाठीभेटी न घेता चाललात? आम्हास पाठमोरे झालात? पाठीवर थाप भरणाऱ्या चंदी खरारा करणाऱ्या घोडे पारख्याने मागून इशारतीचे साथ घालताच जातिवंत अरबी घोडा भरल्या कानाने मोहरा फिरवतो तसे राजे गर्रकन वळले. तरतरा चालत त्यांनी सदर पायऱ्या मागे टाकल्या. त्यांच्या केशरी टोपात जडलेली मोतिलक लडालड हिंद कळत होती. छातीवरच्या कवड्यांच्या माळेतील हफके बसत होते. जिजाऊंच्या डोळ्यांना डोळा भिडवण्याचा त्यांना धीर होत नव्हता. तडक जाऊन त्यांनी आपल्या मासाहेबांच्या सात्विक गोऱ्या पायांवर आपले मस्तक खिसावले. त्यांचे खांदे मायेने पकडून त्यांना उठवीत जिजाऊ म्हणाल्या, उठा, कोण म्हणतं? आम्ही तुम्हास रोखून धरणार. भोसल्यांचा कबिला कधीच कसदिल नव्हता, असणार नाही. सुखे जा. आमच्या शंभूबाळांच्या, तुमच्या दादा महाराजांचे पुरते उसने घ्या. खानाचा खात्मा करा आणि ध्यानात ठेवा, आम्ही तुमच्या परतीच्या वाटेवर नजर जोडून आहोत. घ्या म्हणत जिजाबाईंनी धाराऊकडे पाहिले. तिने दह्याची वाटी जिजाबाईंच्या हाती दिली. जिजाबाईंनी दह्याच्या घट्ट कवड्या राजांच्या गुलाबी तळहातावर ठेवल्या. त्या ओठाण आड करून राजांनी क्षणभर जिजाबाईंच्या डोळ्यात पाहिले. त्यांना वाटले भवानीची मूर्तीच मासाहेबांचे रूप घेऊन समोर खडी आहे. या अक्षवंत व्हा. आई अंबा तुम्हास यश देणार थोर आहे. जिजाऊंनी राजांना आपल्या मिठीत घेतले. कसल्या तरी अज्ञात विजेने आपल्या उराचा भाता ठासून भरला जातो आहे असे राजांना वाटले. येतो आम्ही म्हणत राजे मिठीतून मोकळे झाले. मासाहेब शंभूबाळांना जपा. गोमाजी बाबा, फिरंगोजी बाबा, शिदोजीराव तुमच्या दमतीला मागं ठेवतो आहोत. जय भवानी. शांत चालीने राजे आपल्या खाशा मंडळींसह सदर चौकाबाहेर पडले. राजगडावरून बाल्ले किल्ल्यावरून निघून पद्मावती माचीवर बाहेर पडणाऱ्या भुयाराच्या तोंडावर आले. 4 तगड्या मावळ्यांनी पुढे सरसावत त्या भुयारावरची भक्कम धोंड दूर हटवली. पेटत्या माशाली घेतलेले 2 मशालजी भुयारात उतरले. त्यांच्या पाठोपाठ छातीवर उजवा हात भिडवीत
राजे उतरले. मशालींच्या प्रकाशात ते पद्मावती माचीकडे चालून लागले. त्यांच्या मनात कैक विचार दौड घेत होते. आमच्या भोवती असंच भुयार आहे. खानाच्या बळजोर फौजेचं असाच अंधार दबा धरून आहे. दगाबाज फितवेखोरांचा एकच आधार मशालीचा, आई भवानीच्या आशीर्वादाचा. भुयार पार झाले. राजे पद्मावती माचीवर आले. त्यांनी मागे राहणाऱ्या मंडळींना बारीक सारीक सूचना केल्या. माचीवरच्या पद्मावती देवीचे दर्शन घेतले. निवडक आसामींसह ते माची सोडून पाली दरवाजाने गड पायथ्याशी आले. एकदा त्यांनी राजगडावर नजर जोडली. घोड्याच्या जिणावर मोडं घेऊन टाच मारली. राजांची घोडे तुकडी प्रतापगडाचा रोख ठेवून दौडू लागली. बाले किल्ल्याच्या तटबंदीपाशी जिजाबाई शंभूबाळांना घेऊन उभ्या होत्या. त्यांना धूळ फेकीत दूर जाणाऱ्या जनावरांचे फक्त ठिपके दिसत होते. रात्रभर जिजाबाई आपल्या महालातील मंचकावर पडून वरच्या दगडी तख्त पोशीकडे एक नजर बघत होत्या. भलते विचार त्यांना हैराण करत होते. विचारांनी ओढ असह्य झाली की त्या आपल्या कुशीत सुख झालेल्या शंभूबाळांच्या पाठीवरून हात फिरवत होत्या. त्यांचा धाकूटपणा जिजाऊंना पिळवटून काढीत होता. निरोप देताना त्या राजांना थोर दिलाने म्हणाल्या, भोसल्यांचा कबिला कधीच कचदिल असणार नाही, पण आपल्या पदरी असलेल्या एकट्या राजांचा शंभू हा एकुलता एक अंकुर बघताना आत्ता त्यांना वाटत होते की भोसल्यांच्या कबिल्याला इंगळास बाशिंग बांधूनच घरभरणीचे माप लोटून येणे पडते. पण भोसल्यांच्या बाळवशाला हा कसला शाप. लहानपणी शिवबांच्या पाठीवर अशीच संकटांची घोडदौड पडली. आता त्यांच्या या अजाण पोरावर अशीच संकटे मोहरा धरून चाल घेत आहेत. हे विचारतात खाण म्हणजे काय, कोण आणि कशी यांची मजबूत घालणार. आपल्या गेल्या आऊंना मुजरा रुजू करण्यासाठी हे थेट आभाळात जाण्याच्या गोष्टी बोलतात. कोण आणि कसं यांच्या मनाच्या घोड्याची ओठाळी धरून त्यांचा थोपा करणार. धाराऊंन यांना दूध दिलं, आम्ही यांना माया देऊ, पण यांच्या मनाच्या एकटेपणाला कोण आणि कशी धीराची जोड संगत देणार. आमचे शिवबा राजे पित्याच्या प्रेमास पारखे झाले, हे मातेच्या ममतेस मुकले. आता तर यांचे आबाच पणास लागले. अफजलच्या मनचं हेतू घातकी आहे. शिवबांचं काही बरं. त्या नुसत्या शंकेनेच लेटल्या. जिजाबाई सरकन थरारल्या. जिजाऊंना काही सुचत नव्हते. कशास मेळ पडत नव्हता. त्यांचा थरथरता हात झोपल्या शंभूंच्या पाठीवरून फिरत होता, नुसताच फिरत होता. राजगडावरच्या हमामखान्यात अंघोळ घालून पेहराव चढविलेल्या शंभूबाळांना धाराऊने जिजाऊंच्या महालात आणले. स्नानानंतर शंभूंच्या कपाळी रोज जिजाऊस शिवगंध रेखीत असत. शंभूनी पुढे होत जिजाऊंचे पाय शिवले. धाराऊने गंध अष्टगंधांचे तबक जिजाबाईंच्या हाताला घेईल असे सरसे करून धरले. जिजाऊने शंभूबाळांच्या कपाळावर आडव्या मोठाच्या शिवगंध रेखले. त्या तेवढ्या शिवगंधाने ही मूळचे देखणे असलेले बाळराजांचे रुपडे अधिकच राजस गोमटे दिसू लागले. ते बघताना जिजाबाईंना राजांच्या उभट मुद्रेची आठवण झाली. त्या एकटक शंभूंच्या शिवगंधरेखळ्या कपाळाकडे बघू लागल्या. हे असेच शिवगंध त्या
शिवराजांच्या बाळपणी त्यांच्या कपाळी रेखीत आल्या होत्या. शंभूंच्या नितळ कपाळाकडे बघताना एक विचार त्यांच्या मनात डोकावला. गंध रेखले की शिवाजी राजांची आणि शंभू बाळांची मुद्रा शिवलिंगासारखी दिसते. पण शिवलिंगावर सततचा जलाभिषेक होणे पडते. आई अंबे, तुझ्या कृपेचा जलाभिषेक माझ्या शिवलिंगाच्या मस्तकावर क्षणभर सुद्धा ढळवू नकोस. तार आम्हा साऱ्यांना या बाक्या संकटातून तार. जिजाऊंनी बाळ शंभू बाळांना उचलून आपल्या मांडीवर घेतले. त्यांच्या मांडीवर शंभू होते. डोळ्यांसमोर प्रतापगड होता आणि मनात होती राजांची मुद्रा आणि चिंता. राजांनी पाठवलेला निकराचा थैली स्वार राजगडावर आला. जिजाऊंचे खाजगीचे कारभारी खलित्याचा मजकूर वाचून दाखवू लागले. अखंड सौभाग्यमंडित मातृश्री आऊसाहेब प्रति त्रिकाळ चरणी मस्तक ठेवून शिवबाराजे यांचे दंडवत उपरी विशेष खान फौजे समेत कोयना खोरीत पाराळ तळ देऊन आहेत. उदयिक खानासवे भेटीचा प्रसंग पडला आहे. आम्हास आशीर्वाद द्यावा. शंभू बाळांना जपावे. जिजाबाई जगदंब पुटपुटल्या. शंभू बाळांना हाती धरून गडाच्या तटबंदीवर आल्या. प्रतापगडाच्या रोखाने नजर जोडून त्या वेड्यासारख्या पाहू लागल्या. त्यांचे मन सुन्न झाले होते. त्या काहीच बोलत नाही. म्हणून बाळराजांनीच त्यांना विचारले, आबा खानाच्या भेटीला गेलेत, मग ते त्याला घेऊनच का नाहीत ते तिकडे? जिजाबाईंनी चमकून शंभूकडे पाहिले. साखर पडो तुमच्या तोंडात. जिजाबाईंनी चमकून शंभूकडे पाहिले. साखर पडो तुमच्या तोंडात म्हणत जिजाबाई तटबंदीवरून महालाकडे परतल्या. मावळतीला कळतीला लागलेल्या सूर्याने आभाळाचा पोटला फोडला होता. क्षितिजकडे लाल झाली होती. क्षितिजकडा लाल झाली होती. प्रतापगडाच्या पायथ्याशी जनीच्या टेंबावर खानाच्या भेटीसाठी ऐसपैस शामियाना अण्णाजी मालकर यांनी उभा केला होता. षष्ठीच्या रात्री खान भेटीचा खल करण्यासाठी निवडक आसामींसह राजांचे खलबत बसले. नेताजी पाळकर, कान्होजी जेधे, मोरोपंत पिंगळे, येसाजी कंक, बाबाजी भोसले, बाळाजी शिलीमकर, पंताजी गोपीनाथ अशा आसामींनी राजांच्या भोवती बैठकीचा फेर धरला. साऱ्यांचे मळवट भंडाऱ्याने भरले होते. निर्धाराच्या सावध घोगऱ्या आवाज राजांनी खलबताला तोंड फोडले. उदयिक खानाचे भेटीसाठी आम्ही तिसऱ्या प्रहरी गड उतरणार आहोत. खानाच्या मनी आम्हास जीवे मारावे ऐशी कपट दबा धरून बसले आहेत. हे समयी समजतानी एक दिलाने हिंमत बांधली तर कुल फौजेसह खान बुडतोच आहे. आम्ही नेमून देतो आहोत की कामगिरी अवघे कान देऊन चित्ती धरा. कारी कुसूर करू नका. मोरपंत, तुमच्या पायदळानिशी तुम्ही पारघाटात किन्नेश्वराच्या खोऱ्यावर डोळ्यात तेल ठेवून दब्यानं बसा. कान्होजी बाबा, तुमच्या बादलांचा जमाव आणि पासलकरांची कोटबंद धारकरी घेऊन तुम्ही अण्णाजी दत्तो समवेत खान येतो त्या वाटेभोवती अंग चोरीने जागा धरा. बाळाजी आणि हैबतराव, तुमचा हत्यारबंद मावळा खानाच्या पाराजवळच्या तळाला घेऊन रातोरात गर्दाव्यात पेरा. बाबाजी राजे, तुमचा पाऊल लोक वाई जवळीच्या बागलेस खानाच्या फौजेच्या पिछाडीला परतीच्या वाटा रोखण्यासाठी जागता ठेवा. नेताजीराव, तुमचे खुरसलाख
घोडदळ कुडसराच्या पाठारावर जिन्न तयार ठेवा. खानाच्या वाईत ठाण झालेला चांदवलीच्या कुमकेचा तळ तुम्हास बुडविणे आहे. तान्हाजीराव कृष्णाजी कंक तुम्ही निवडक चखोट पटेकरी संगती घेऊन भेटीच्या शामियाण्याजवळ दरडीला धरून खणलेल्या चरात उतरा. संभाजी कावजी जीऊ महाला कोंडाजी आणि येसाजी काका, संभाजी करवर, काताजी इंगळे, विसाजी मुरंबकर, सुराजी काटके, सिद्धी इब्राहिम आणि कृष्णाजी गायकवाड हे 10 धारकरी आमच्या संगती गड उतरतील. जगदंबेच्या आशीर्वादाने आम्ही खानास जीवे घेतला तर तटमाचीवर इशारतीसाठी तोफांच्या भांड्यांचे 3 बार होतील. कमनशिबाने आम्हास दगा झालास तर इशारतीची 5 भांडी वाजतील. आम्ही सलामत आलो ना. आलो तरी साऱ्यांनी हिम्मत धरून कोयनाखुरीच्या कैचीत फसलेला खान कुल फौजेसह बुडवावा. एक कामी कुचराई करेल, शकस अंदेश मनी धरेल, त्यास मलवटीच्या जगदंबेच्या भंडाऱ्याची आण. एक आम्ही जातो म्हणून दिल टाकू नका. हे श्रींची देवधर्माची राज्य उभे करणे आहे. श्री म्हणजे कोण तर समर्थ रामदास स्वामी. त्यासाठी प्रसंग पडला तर कैक शिवाजी राजे खर्ची घालावे लागतील. आम्ही सलामत आलो नाहीस तर आमच्या शंभूबाळांना सामोरे घाला. आमच्या ठाई त्यांना समजून नेताजीरावांच्या पोक्त मसलतीने अवघे मिळून श्रींच्या राज्यासाठी कष्ट करा. आशीर्वादासाठी मासाहेबांचे हातबळ तुमच्या पाठीशी आहेच. जिजाऊंच्या आणि शंभूबाळांच्या आठवणीने राजांचा आवाज घोगरा झाला. काळीज भरून आले. प्रतापगडावरचे खलबत उठले. टेंभ्यांच्या मंद प्रकाशात राजांनी साऱ्यांची गळाभेट घेतली. नेताजीरावांनी पुढे होत खलबतखान्याच्या आतून तोंडावरच्या दगडी धोंडेवर कमरेच्या तळवारीच्या मुठीने 3 ठोके दिले. बाहेरून धोंड हटविण्यात आली. राजांनी मुजरे करून सारे जोडून दिलेल्या कामगिरीचा विचार करीत गड उतरू लागले. त्यांना धीर द्यायला कपाळावर फक्त भवानीचा भंडारा होता. आभाळातील षष्टीची चंद्रकोर पांढऱ्या भुरक्या ढगांनी पार झाकळून टाकली होती. राजे आपल्या खाजगीच्या महलात आले. तबकात टोप उतरून ते मंचकावरच्या बिछाईतीवर आडवे झाले. शंका कुशंकांनी त्यांच्या मनात फेर धरला. खरोखरच खानानं या भेटीत काही दगा केला तर आमच्या या नव राज्यांचं काय होईल? मासाहेबांची कोण स्थिती होईल? आणि शंभूबाळ आपल्या आऊंना मुजरा करण्यासाठी आभाळाची दौड घेण्याची भाषा करणारा तो पोर आमच्यासाठी आऊसाहेबांना हैराण करतील. आमचा ठाव ठिकाणा धुंडण्यासाठी एकटाच गड उतरतील. बाळ शंभूराजे, खरंच तुम्ही अपतनगणाकडून फसले जाण्यासाठीच तर नाही आलात? बाळराजांच्या आठवणीने राजांच्या डोळ्यांसमोर सईबाईची सावळी मुद्रा उभी ठाकली. त्यांचे काळीज कैची घालणारे अख्रीचे बोल याद आले. आमचे शंभूबाळ एकला जीव आज स्वारींच्या पदरी घातला. राजे पुरते बेचैन झाले. त्यांना काही सुचत नव्हते. कूस पालटली तरी विचार काही बदलत नव्हता. छातीवरच्या माळेतील कवड्या डोंगरा एवढा आकार घेऊन छातीत दडपून टाकतायत हे वाटत होते. असे वाटत होते श्रींचे राज्य, देवधर्माचे राज्य
त्यासाठी खर्ची पडलेले इमानबंद जीव, हयातीची होलपट, हसत मुखाने शोषित आलेल्या आऊसाहेब, जिंदगीच्या उंबरठ्यावरच निखाऱ्यांचा टोप मस्तकी बसलेले शंभूबाळ, घायाळ झालेले राजे कसल्या तरी विचाराने टाच भरल्यासारखे तडक उठून मंचकावर बसले. महालाच्या दरवाजापर्यंत जाऊन त्यांनी पहारेकऱ्याला साद घातली. कोण आहे? जी म्हणत पहारेकरी महालात आला आणि कमरेत वाकला. हिरोजीला यात फरमाव. राजांनी त्याला तसाच परतविला. त्यांनी धावत जाऊन हिरोजीला वर्दी दिली. हिरोजी फर्जद राजांच्या समोर मुजरा करून अदबीने उभा राहिला. हिरोजी डोळ्यास डोळा लागत नाही. केदारेश्वराचं दर्शन घ्यावं म्हणतो, आमच्या संगती चल. जी म्हणत हिरोजी महालाबाहेर पडला. पुढे जाऊन त्यांनी केदारेश्वराच्या पुजाऱ्याला उठविले. राजांनी अंगाभोवती शाल लपेटून घेतली. टेंभे धरलेले 2 धारकरी बेलपत्राचे तबक घेतलेला केदारेश्वराचा पुजारी हिरोजी फर्जद यांच्यासह राजे केदारेश्वराच्या दर्शनाला चालले. मध्यरात्री जवळ आली होती. चंद्रकोरीने फेकलेले धुसर चांदणे गडावर उतरले होते. दूरवर खानाच्या गोटात पेटलेल्या आकट्या कोयनाखोरीत दिसत होत्या. सारे जण केदारेश्वराच्या मंदिरासमोर आले. मंदिराच्या गाभारात ठाणवयांच्या शांत प्रकाश पहाऱ्यात शिवलिंग तळपत होते. राजांनी पायीच्या मोजळ्या उतरल्या. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी दरवाजाच्या उंबरठ्याला हात लावण्यासाठी राजे खाली वाकले. त्या दगडी उंबरठ्यावर दोन्ही बाजूंना 9 पाकळ्यांनी 2 डौलदार धर्मचक्रे कोरली होती. त्या 2 धर्मचक्रांच्या थेट मधोमध येईल असे जबडा पसरलेल्या वाघाचे चैतन्यमय मुख कोरले होते. राजे हरपल्या भानाने ते व्याघ्र मुख एक नजर पाहू लागले. आपल्या पाटकण्यात काहीतरी सळसळते आहे, उरात काहीतरी ठसून भरले आहे असा त्यांना भास झाला. राजांच्या मस्तकाची पागा खुलली. क्षणभरात विचारांची कैक पांढरधोट घोडी धावणी भरून गेली. व्याघ्रमुख, व्याघ्रासनी, रणमर्दिनी जगदंबा. एक पंजा पुढं टाकीत येणारं रोखल्या नजरेने व्याघ्र वाहन, त्यांच्या पाठीवर आरूढ झालेले शास्त्र संभार उगारलेली आरक्त नेत्राणी रणदेवता भवानी, वाघाच्या उगारलेल्या पंजाबरोबर गरगर फिरणारं धर्मचक्र, व्याघ्रमुख, उगारलेला पंजा, शास्त्रम रोखलेली भवानी, गरगर फिरणारं धर्मचक्र आणि ते रोखण्यासाठी दाट ओठ खाऊन बाह्या सरसावत येणारा खान. राजांची गर्दन क्षणभरात नागफण्यासारखी ताठ झाली. त्यांचे विस्फारलेले सूर्यपेट डोळे पुरते पेटून उठले. डोळ्यांसमोर वाघाचा उगारलेला पंजा नाचत होता. झपाझप चालत राजे मंदिर गाभाऱ्यात गेले. पुजाऱ्यांनी पुढे केलेल्या तबकातील बेलपत्रांची ओंजळ त्यांनी आकाशाने तारका उधळाव्यात तशी शिवलिंगावर उधळली. हात जोडून मुडोळे मिटून ते गाभारा घुमवीत बोलले, जय शंभो, हर हर, जय भवानी. राजांना कसला तरी ठेवणीचा कौल मिळाला होता. शिवलिंगावरचे अभिषेक पात्र एक सरीत जलवर्षाव करीतच होते. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीचा दिवस 12 मावळ्यांचा डोंगर माथा चढून वर आला. जिजाऊंचे एक मन शंकांच्या कैक काळ ढगांनी भरला आले.
मन शंकांच्या कैक काळ ढगांनी भरून आले. राजगडावरच्या देवमहालात बसून त्या एक एक बेलपत्र समोरच्या शिवपिंडीवरून वाहू लागले. त्यांच्या शेजारी बाळ शंभू एका पाटावर बसले होते. भिंतीचे कड धरून धराऊ जिजाऊंच्यावर नजर ठेवून उभी होती. दिवस चढतीला आला. मनच्या शंका बेळपत्रावर चढवून एक एक बिल्वदल शिवपिंडीवरून वाहून वाहून जिजाबाई थकदिल झाल्या. बेळपत्र सरतीला आली तरी त्यांच्या मनाचे टाके मात्र तसेच कुशंकाने भरूनच राहिले. दिवस ऐन माथ्यावर आला आणि आपले हताश मस्तक जिजाऊंनी पिंडीभोवतीच्या शाळुंकेवर टेकविला. त्यांच्या चंद्रशांत डोळ्यातून सरसरत पाणधारा उतरू लागल्या. उभे अंग थरथरू लागले. डोळ्यातून ओघळत्या पाण्याबरोबर त्यांची वरकडची सगळी नाती वाहून गेली होती. उरला होता तो फक्त एकच लागेबंध आऊपणाचा, एकाच विचाराचा फसबंद. त्यांचे प्राण त्यांच्या कुडीत कांडून टाकू लागला. आता माझे शिवबा राजे गड उतरून शंकरांच्या कैचीत फसले तर नसतील? रात्रभर तोफांचे आवाज झाले ते का? जिजाबाई मान वर करीत नाहीत. त्यांचे उभे अंग थरथरत होत आहेत. कोंदटले हुंदके पिंडीला वेढून टाकतायत. हे पाहून शंभूबाळ भेदरले. त्यांनी पुढे होऊन जिजाबाईंना गदगदा हलवीत हाक घातली, थोरल्या आऊ, थोरल्या आऊ. थोरल्या आऊंना काही ऐकू येत नव्हते. त्या उठल्या आणि भरल्या डोळ्यांनी नेसूचा पाय घोळ फरफटवीत तरतरा आपल्या महालाकडे निघून गेल्या. हात पसरून त्यांच्या मागे धावणाऱ्या बाळ शंभूंना धाराऊने पुढे होत थोपून धरले. त्यांना संगतीने घेऊन ती आपल्या दालनाकडे निघून गेली. एवढं म्हणजे शिवाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज एवढ्या लढाया लढले. त्यांच्या पाठीमागे मोठा आशीर्वाद, एक श्रींचा आशीर्वाद आणि एक भवानीचा आशीर्वाद आणि जिजाऊ मातांचा आशीर्वाद. बघा, एकच अफजल खानाला मारायला गेले पण रात्रभर जिजाऊ माता झोपले नाही. आणि त्यांना पण, शिवाजी राजांना पण भवानी माताने पूर्ण अंगामध्ये संचारली त्यांच्या. बघा, जिजाऊंनी आपल्या महालाचा दरवाजा आतून आडबंद घालून बंद केला. त्या पुरत्या एकट्या झाल्या. धाराऊंच्या दालनात शंभूबाळ साप गोंधळून गेली. रात्रीचा पहिला प्रहर संपला आणि गडाच्या मिटलेल्या पाळी दरवाजाजवळ एक फकीर आला. त्याने बाहेरून दरवाजावर तळहाताची 3 वेळा थाप भरली. आतल्या देवडीवाल्याला ऐकू जाईल अशा बेताने तो जाड घोगऱ्या आवाजात म्हणाला, आईचा भुत्या. राणचा वारा तो परवळीचा बोल होता. देवडीवाल्याने तो बोल कान देऊन ऐकला आणि दरवाजाची दिंडी खुली केली. फकीर घाईने आत घुसला. तरतरा चालत तो पद्मावती माचीवर आला. शिदोजी थोपट्यांनी फकीराला ओळखले. तो होता हुन्नरबाज खबरगीर विश्वास नानाजी मुसेखोरेकर. शिदोजी आणि विश्वास राजगडाच्या बल्ले किल्ल्यावर आले. शिदोजींनी जिजाऊंना आपण येत असल्याची वर्दी दिली. जिजाऊ आपल्या महालात शंभूबाळांना शेजारी घेऊन बसल्या होत्या. दिवसभराच्या चिंता तापाने त्यांचा चेहरा ओढला होता. चिराखदानांच्या प्रकाशात तो विचित्र दिसत होता. शिदोजी आणि विश्वास जिजाऊंच्या महालात गेले. इथेच थांबतो कारण व्हिडिओ मोठा होतो. त्याचा पुढचा भाग आपण पुढे वाचू. तिथपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, फॉरवर्ड करा आणि आवडला तर कमेंट पण करा. म्हणजे
शिवाजी राजांच्या पाठीशी खरंच खूप मोठं जिजाऊंचा हात, भवानी मातेचा हात, परत हर हर महादेवाचा हात आणि श्रींचा हात होता. जय शिवाजी राजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शंभू महाराज की जय. जय महाराष्ट्र. जय भारत. वंदे मातरम. भारत माता की जय.